बोलायचं. मूर्ख म्हणजे त्याबाबत फडणवीसांनी काल स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की तेव्हाचं ट्विट देखील करेक्ट होतं, आजचं ट्विट देखील करेक्ट आहे. सोबत त्यांनी म्हटलंय की संसदेत असल्याची अक्कल कमी आहे. नाही राऊत साहेब, त्यामध्ये एक असं आहे हे संसदेची अक्कल काढतायत. संसदेची अक्कल काढतात. लक्षात घ्या, संसदेमध्ये सध्याचे 543 खासदार आहे, त्यांच्या अकलेपेक्षा यांची अक्कल जास्त आहे. पण त्या 543 मध्ये त्यांचे खासदार आहेत. हा राऊत साहेब, त्यात मुद्दा एक असा आहे की फडणवीसांचं काल म्हणणं होतं की 2023 साली हे विधेयक जेव्हा मंजूर झालं तेव्हा एनडीएकडे 2/3 संख्याबळ होतं किंवा पाठिंबा होता. पण आज जेव्हा दुरुस्ती आणि त्यातले काही तांत्रिक मुद्दे आहेत, जेव्हा इंडिया अलायन्सला कळलं की सरकारकडे 2/3 बहुमत नाहीये, त्यावेळेस हे विधेयक पाडण्याचं षडयंत्र रचले गेले. कोणतेही विधेयक पाडण्यात आलेलं नाही ज्यांचा संबंध महिला आरक्षणाशी आहे. हा पहिला मुद्दा. भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला, मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्या गटाला, त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत. त्यानंतर मोदी गेल्यानंतर या देशाची सत्ता अमर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून, डिलिमिटेशनच्या माध्यमातून, ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं. हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे. तुम्हाला महिलांना आरक्षण देण्यास कोणी रोखलेलं नाही. आताही द्या. 543 खासदारांमध्ये तुम्ही 180 महिलांना ताबडतोब आरक्षण द्या. त्याच्यामध्ये जर आमच्या जागा जाणार असतील, आम्ही तयार आहोत. राज्याच्या तुम्ही म्हणालात भाजपमध्ये 2 गट आहेत या विधेयकावर राष्ट्रीय स्तरावर. तर हे 2 गट, हे शहा विरुद्ध मोदी असा संघर्ष आहे का, हा थेट प्रश्न आहे. नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं. यापूर्वी झालेलं आहे. पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे. महिला आरक्षण नाही. ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं. नट्टाफट्टा केला, त्या बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. आणि ते बिल, हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते. आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. त्यात एक प्रश्न आहे, समजा जर हे आधी देवेंद्र फडणवीससाठी मी काय सांगतोय त्याच्यावरती उत्तर द्यावं. मी जे काय सांगतोय ना, तुम्ही तुमची वकिली आम्ही वकिली न शिकता वकील झालो, कारण आम्ही तुरुंगात गेलोय देशासाठी. तुम्हीच घातलं होतं आम्हाला. आणि तुरुंगातला जो वकील असतो तो तुमच्या डिग्रीच्या वकिलापेक्षा भारी असतो. हा, राऊतसाहेब, तुम्ही म्हणतात की हे जर डिलिमिटेशनचं बिल हे अमित शहांचं बेबी आहे, डेफिनेटली, तर त्या डिलिमिटेशनच्या बिलाला पाठिंबा मिळवण्यासाठी अमित शहांनी देशभरातील सगळ्यांना फोन केले. त्यात उद्धव ठाकरे यांनाही फोन अमित शहांनी केला होता. मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले. मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही. याला केला का, त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले. आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले. मला कोणाशी विषय असं बोलायचं नाही. पण हे बिल, डिलिमिटेशन बिल, हे भाजपांतर्गत वादाचा विद्रोह आहे. राज्याच्या राजकारणात आज वेगळा दिवस आहे. विरोधकांच्या विरोधासाठी